नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पी एम किसान योजनेसंदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती आज पाहणार आहोत. पी एम किसान योजनेसाठी हप्ता चालू राहण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे. हा अर्ज कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, ही पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, राज्यभरामध्ये पी एम किसान ही योजना चालू असताना व तसंच 20वा आणि 19वा हप्ता हा वितरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप सारे असे लाभार्थी आहेत, त्यांना हप्ता पडलेला नाही आहे. आणि हा अर्ज तुम्ही भरून दिल्याच्यानंतर ज्यांना आजपर्यंत हप्ते पडले नाहीत, अशांचे पण हप्ते जर तुम्ही पात्र असाल तर चालू होऊ शकतात. तर हा अर्ज कुठे भरायचा आहे, अर्ज कसा आहे, ती पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा आहे अर्ज. हा अर्ज तुम्हाला तुमचा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे हा अर्ज भरून द्यायचा आहे. आणि या पी एम किसान योजनेमध्ये जे काही लाभार्थी अपात्र झालेले आहेत, अशांच्या याद्या या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आलेल्या आहेत. तर त्यांच्याकडे संपर्क साधून तुम्ही हा अर्ज भरून देऊ शकता. तर यामध्ये काय काय आहे, शेतकऱ्यांचे नाव, गाव, गट क्रमांक, तालुका, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, फार्मर आय डी पण या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. फार्मर आय डी झाल्याच्यानंतर एका रेशनिंग कार्डावर लाभ घेत असलेले शेतकरी संख्या. तर एका रेशन कार्डावर किती जण लाभ घेतात ते या ठिकाणी संख्या टाकायची आहे. तर या ठिकाणी एका कुटुंबामध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या थोडी वेगळी असू शकते. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलं. जर एका रेशन कार्डामध्ये तुम्ही तिघं जरी लाभ घेतले असले, चौघं जरी लाभ घेत असाल, तर कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती आणि पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलं एवढेच कुटुंबामध्ये ग्राह्य धरले जातात. तर या ठिकाणी आता 7 पॉईंट आहेत, 10 पॉईंट आहेत, हे आपण थोडक्यात वाचून घेऊ. तर तपासणीच्या वेळी लाभार्थ्याचे नावे भूमी लेखामध्ये विहित लायक क्षेत्र हे किती होतं हेक्टरमध्ये, तर या ठिकाणी आहे की नाही हे होय करायचं आहे. तर नंबर 2ला लाभार्थ्याने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे दिनांक 1/2/2019 पूर्वी धारण केलेले आहे का, हो किंवा नाही ते पुढे लिहून टाकायचे आहे. योजनेच्या कुटुंब व्याख्याप्रमाणे पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत काय. तर पती आणि पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलं एकापेक्षा जास्त लाभ घेऊ शकत नाहीत, याच्यात एकच लाभ घेऊ शकतो. तर लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी केलेली आजी माजी व्यक्ती आहे का, तर या ठिकाणी आहे की नाही, कोणी नोकरीला वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. तर नंबर 5 आहे, लाभार्थी आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत का, ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता असाल तर. लाभार्थी केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, अशा प्रकारे गट ड वर्ग कर्मचारी वगळून आहे का, जर असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. तर या ठिकाणी नंबर 7, लाभार्थींनी मागील 5 वर्षामध्ये सलग 2 वेळा आयकर भरला आहे का. लाभार्थी निवृत्त वेतनधारक व्यक्ती असल्यास त्यांचे मासिक निवृत्ती वेतनवरून 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे काय, असेल तर हो करा, नसेल तर नाही करून टाका. तर या ठिकाणी 9 नंबर आहे, लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, संधी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती आहे का. लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे काय. तर हे असे 10 महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचे हप्ते हे बाद होऊ शकतात. आणि जर तुम्ही अपात्र नसाल आणि तरी तुम्ही अपात्र झालेले असाल तर तुम्ही हा अर्ज भरून द्या. तुम्ही पात्र असाल तर तुमचे नक्की हे हप्ते सुरू होणार आहेत. तर सोबत या ठिकाणी डॉक्युमेंट काय काय जोडायचे आहेत, पती पत्नी, 18 वर्षाखालील अपत्ये यांचे आधार कार्ड
सर्वांचे आधार कार्ड, पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलं. त्यानंतर 7/12 एका महिन्याच्या आतील म्हणजे डिजिटल 7/12 तुम्हाला द्यावा लागणार आहे. 1/2/2019 पूर्वी जमीन नोंदणीचा फेरफार, त्यानंतर अट म्हणजेच होल्डिंग, त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स, त्यानंतर फार्मर ID झेरॉक्स, तसेच 1/2/2019 नंतरच्या वारस नोंदणीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार किंवा मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे हे तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांच्याकडे जमा करायचे आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर तुमचे हप्ते बंद असाल आणि तुम्ही पात्र असाल तर हे अर्ज लवकरात लवकर भरून द्या, तर तुमचे हप्ते हे चालू होऊ शकतात. आता ही अशा व्यक्तींसाठी शेवटची संधी आहे असं समजा आणि लवकरात लवकर अर्ज भरून हे द्या. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका, त्यांना पण मदत होईल. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.